गुरुवार 25 जानेवारीला शाकंभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्य योग तयार होत आहे। तर या दिवशी तुम्ही काही उपाय केल्याने नक्कीच तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील। या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा करायची आहे। त्यांना पंचामृताने स्नान घाला। देवी लक्ष्मीला दूध आणि साखरेचा किंवा तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवा। भगवान विष्णूंना चणे आणि गूळ नैवेद्य दाखवा। तुळशीची पाने अर्पण करा। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा। या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढावे। पौर्णिमेला हा शुभयोग जुळून आल्याने या दिवशी चंद्राची पूजा करायला खूपच महत्त्व आहे। या दिवशी चंद्राची पूजा करत असताना पाण्यामध्ये थोडेसे दूध, अख्खा तांदूळ आणि पांढरं फूल घालून ते पाणी तुम्ही चंद्रदेवतेला अर्पण करा आणि ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करा। चंद्रदेवतेची पूजा करावी। या दिवशी सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही हळद आणि धने खरेदी करू शकता।